नमस्कार, जय सेवा मित्रांनो. आज 15 ऑगस्ट 2026 अनसेवा स्वातंत्र्य दिवस. मी आहे योगेश्वर काटिंगे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. प्रतिमेच्या स्वरूपात असलेले राष्ट्रपिता मोहनचंद करमचंद गांधी तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना शत शत नमन. आपल्या देशासाठी लढलेले, आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या सर्व क्रांतिकारी पुरुषांना माझ्या सतसत नमन. कार्यक्रमाप्रसंगी लाभलेले अध्यक्ष महोदय, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्या, गावातील महिला तसेच प्रतिष्ठित व्यक्ती जिप प्राथमिक शाळा जब्बारखेडा या ठिकाणी साजरा करीत आहोत. भारत माता की, भारत माता की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या कृषी पदार्थाच्या व्यवसायापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात
पाळत असतो आणि या दिवसाचं औचित्य म्हणजे आज प्रामुख्यानं जे लोक या आपल्या देशासाठी शहीद झाले अशा लोकांना स्मरण करण्याचा दिवस आहे. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचं प्राण गमावलं त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. आणि जे लोक आज आपण ज्या हर्ष उल्लासाने इथं 15 ऑगस्ट मानवत आहेत आणि काही लोक जे देशाच्या सीमेवर तटस्थ आहेत त्या बर्फामध्ये त्या लोकांना आठवण करण्याचा दिवस आहे. असो, या प्रसंगी आपण इथं जमलो आणि मी एक माजी सैनिक आहे आणि सैनिकाप्रती मला आदर आहे, झेंड्याप्रती आदर आहे. त्याचप्रमाणे सर्व माझे गावातले बंधू भगिनी त्यांना सुद्धा याचा खूप आनंद होतो आणि या आनंदात विलीन होऊन आज मला एक वेगळा तुमच्या ग्रामपंचायत मधून मला एक आनंद म्हणून माझं स्वागत करण्यात आला. तर मी इच्छितो का हा स्वागत माझ्या नसून ह्या आपल्या सर्व बालगोपाल आणि पदाधिकाऱ्याचा आहे. साहेबांनी म्हटलं आहे मी अनाथ मुलांना आणि हे एकल महिलांना याची सेवा अविरत करत आहोत. कारण माझं फेसबुक बघितलं असेल, हे सांगण्यासारखं नसतं पण कधी कधी ते येऊन जातं. तर माझ्याकडे आता आम्ही जे एकल महिला समिती आहे त्याच्यामध्ये महिला 112 आहेत आणि जे अनाथ मुलं आहेत ज्यांचे आई वडील नाही आहेत असे 102 मुलं आहेत. त्यांना अविरत 2011 पासून तर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण येऊ नये, खाण्याची, कोण्याची, जेवणाची कुठल्याही हो, आम्ही अविरत त्याच्या घरी जाऊन त्यांना मदत करत असतो. हा माझा उपक्रम 12 पासून चालू आहे. आणि यामध्ये साहेबांनी बघितलं आता लगेच मी अनाथ मुलं 2 होते. काही असं आहे आपल्याला शासनाकडून कुठलाही मदत मिळत नाही, पण शिक्षक आहेत माझ्यासोबत 4 जुळलेले, अजून काही ग्रामसेवक आहेत. तर अशी आमची टीम 10-12 लोकांची टीम आहे जे की जिथं कुठं मदतची गरज पडली, जर 5,000 लागत असतील तर आम्ही 200-200 रुपये जमा करतो आणि त्या विद्यार्थ्याला पोहोचवून देतो. असं हे कार्य आम्ही अविरत करत आहोत. आणि आमच्यासोबत गोंदियाच्या डॉक्टर बेदरकर मॅडम आहेत, कदाचित तुम्ही ओळखत असाल. आणि आता मोठा कार्यक्रम त्यांनी आता ठेवलेला आहे की यावेळेस कमीत कमी 6 महिन्याचा अन्न राशन पुरवठा त्या विद्यार्थ्यांना आम्हाला द्यायचा आहे. आणि लगेच आम्ही 17 ते 18 तारखेला हा कार्यक्रम करू. याच्या व्यतिरिक्त उलट राहून जे आमच्याकडे आतापर्यंत मुली ज्या वाढलेल्या आहेत त्यांचं लग्न सुद्धा करून दिलेलं आहे. हेच नाही तर आता तुमच्या सर्व सहकार्याने आता लगेच मला वाटते कोहलगावला अनाथील मुली आहेत, तिची आजी आहे 70 वर्षाची, त्याला मिनिमम 90 ते 75 हजार रुपयाची लागत लावून तिला घर व्यवस्थित बनवून दिलं. आणि याच्याही मध्ये माझं काही नाही आहे, पण माझ्या गावातले कानोलीचे असो, कोहलगावचे असेल, संजू भाऊ असेल, ग्रामसेवक या सर्वांनी मदत केलं आणि त्या मदतीमुळे एक आपण चांगला काम करू शकतो. त्याचप्रमाणे हे एक मी संदेश देऊ इच्छितो की आपल्या गावामध्ये जर आपला गाव जर विकासात जात असेल तर सुरुवात देशाचा विकास करण्याच्या पहिले गावाचा विकास करण्याची गरज आहे. आणि गावामध्ये असे काही गरजू लोक आहेत बा त्यांना खरंच आपली गरज आहे, तर आपण माणूस आहोत आणि मानवतेचा एक ऋण आपल्या पगारातला म्हणणं आपल्या मेहनतीचा 1% या दिन दुबळ्यासाठी दिला तर खूपच तो आपल्यासाठी ना एक प्रेरणादायी वस्तूला आपण खरंच माणसाच्या जन्माला आलो आणि ते ऋण फेडत आहे असं सिद्ध होईल. तर असो काही आपण या ग्रामपंचायती वतीनं शाळेत शिक्षक वगैरे सर्व मुंबई येऊन इथं माझं स्वागत केलं. मी सर्वांचा आभार राहील आणि हमेशा तुमचं ऋणी राहील. एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय भारत. ते आधी मिलिटरी मॅन होते. मिलिटरी मॅन नंतर रिटायर होऊन ग्राम तलाठी, ग्राम महसूल अधिकारी बनले आणि वारंवार आम्ही त्यांच्या कार्याची दखल घेत असतो. त्यांचे कार्य, सामाजिक कार्य बघत असतो आणि या कार्याची दखलच घेऊनच आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करायचा ठरवला. आमच्या विनंतीला मान देऊन ते आता तहसील कार्यालय सरळ मोरगाव जिल्ह्यातून सरळ आमच्या कार्यालयामध्ये हजर झाले. आमचा मान त्यांनी अगदी हसत खेळत स्वीकारला. त्याबद्दल अशा महान सामाजिक व्यक्तिमत्वाचे मी माझ्या वतीनं, माझ्या पूर्ण मॅडम, सरपंच मॅडमच्या वतीनं आणि आमच्या ग्रामपंचायत संपूर्ण टीम आणि सर्व गावाच्या वतीने त्यांचं फार फार आभार मानतो. नमस्कार.
मी जागेश्वर मते उपसरपंच ग्रामपंचायत कानोली सर्वप्रथम या माझ्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या समस्त ग्रामवासियांना तसेच संपूर्ण भारतवासियांना माझ्याकडून या 80व्या स्वातंत्र्य दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 79 वर्ष झाले आपला भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रजाच्या गुलामीतून त्याची मुक्तता झाली. या ठिकाणी असंख्य महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. असंख्य वीर या ठिकाणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदानासाठी समर्पित झाले आणि अशा या समर्पित लोकांच्या सद्भावनेने आमच्या या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. इतिहास फार मोठा आहे, परंतु सगळ्या ज्यांनी या देशाला स्वातंत्र्यासाठी आपल्या बलिदानाची आहुती दिली त्या सर्व वीरांना माझं आजच्या दिवशी नमन आहे. आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमधून या ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. या ठिकाणी उत्सवामागे लोकांना त्याविषयी जागृतीबरोबरच आपल्या गावाच्या परिसरामध्ये काही समस्या आहेत, विविध प्रकारचे समस्या, शिक्षण असो, आरोग्य असो, इतर विविध विषयावर त्या ठिकाणी मार्गदर्शन कसं करता येईल याच्या माध्यमातून करता येते. आम्ही या माध्यमातून नवीन उपक्रम राबवतो. जे गुणवंत विद्यार्थी आहेत 10वी 12वी इयत्ता 12वी इयत्ता 10वी 7वी इयत्ता 4थी या वर्गामध्ये आमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत एक वरिष्ठ प्राथमिक शाळा, 2 प्राथमिक शाळा, वरिष्ठ प्राथमिक शाळेतून 7वीतून पास होणारे विद्यार्थी, प्राथमिक शाळेतून पास होणारे 4थ्या वर्गातून पास होणारे विद्यार्थी यांना आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं स्मृतिचिन्ह आणि पुरस्कार देत असतो. तसेच आमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे 12वी आणि 10वी मग ते कुठेही शाळा शिकत तो विद्यार्थी जर आमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत त्यांना आम्ही अर्ज मागवतो की तुम्ही आपापले अर्ज या ठिकाणी आपल्या पर्सेंटनुसार तुम्ही या ग्रामपंचायतीत जमा करा. ज्यांचे पर्सेंट जास्त असेल त्याला आम्ही इयत्ता 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतो. तद्वतच या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत जेवढे गाव आहेत त्या गावातील कोणी विद्यार्थी शासकीय नोकरी लागला असेल, मग तो कुठल्याही विभागाला असो, तर त्याचा शाल आणि श्रीफळ देऊन आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्कार करतो. असं करण्याचा उद्देश काय आहे की प्रेरणा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची प्रेरणा त्या ठिकाणी द्यावी. या ठिकाणी 4थीचा मुलगा तो 3रीचा मुलगा 4थीत गेला आहे, त्याला म्हणा का पुढच्या वर्षी माझा प्रथम क्रमांक लागला पाहिजे, मी कशा पद्धतीने मला या ठिकाणी ग्रामपंचायत वतीने सत्कार माझं झालं पाहिजे, अशी भावना अशी जिद्द त्याच्यामध्ये असावी. या ठिकाणी असा आमचा उद्देश आहे आणि अशीच परंपरा आम्ही कायम ठेवून आमच्या गावाच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी गावाच्या रोड नाले रस्ते, शिक्षण, रोड नाले रस्ते, शिक्षण, आरोग्य, लोकांचा प्राथमिक दर्जा कसा उंचावेल आणि त्यांच्या आर्थिक राहणीमान कसा उंचावेल याबद्दल आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आमच्या पद्धतीने काही प्रयत्न येईल या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत राहू. आणि पुनश्च समस्त भारतवासियांना माझ्याकडून 80व्या स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.